लातूरमधील पीक विमा योजनेमधील घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। 3170 बोगस पीक विमा भरलेले अर्ज रद्द करण्यात आलेत। बनावट अर्ज करून निधीचा गैरवापर केल्याचं तपासात समोर आलंय। संतापलेल्या शेतकऱ्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी लातूरमधली आहे। लातूरमधील पीक विमा योजनेअंतर्गत घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू झाली आहे। 3170 बोगस पीक विमा भरलेले अर्ज रद्द करण्यात आले। बनावट अर्ज करून या निधीचा गैरवापर केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि या सगळ्या घोटाळ्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता कारवाई व्हावी अशी अपेक्षा अशी मागणी केलेली आहे। लातूर जिल्ह्यात विमा मिळाला आहे, कोणाला मिळालेला आहे, कोणाला मिळालेला नाही आणि 3000 पेक्षा अधिक लोक घोटाळा करण्यात आलाय अशी माहिती मिळालेली आहे। तर त्यांच्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे। बरं, त्याच्यात आम्हाला विमा काही शेतकऱ्याला मिळालेला नाही, काही क्वचित शेतकऱ्याला मिळालाय आणि आम्हाला मिळालेला नाही। तरी आम्हाला शासनाने विमा मिळवून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। बोगस पीक विमावाले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे अशी आमची मागणी आहे।